नमस्कार सर. तर सर तुम्ही असं सांगितलं होतं की 2026 मध्ये मान्सून हा एक आठवडाभर आधीच अंदमान निकोबार बेटावरती दाखल होणार आणि तो झाला पण. मग सर समोर आता मान्सून बद्दलची जी काही अपडेट आहे तर त्याबद्दल शेतकरी बांधव प्रश्न विचारतात, तर त्याबद्दल नक्की काय अपडेट असेल? आठवडाभर अगोदर येईल आणि त्या पद्धतीने मान्सून अंदमानामध्ये आला. त्याचा पुढचा प्रवासही सुरू झालेला आहे आणि आता आपण असं बघतो की केरळमध्ये देखील तो वेळेतच येणार आहे. म्हणजे जसं भारतीय हवामान खात्याने 26 तारखेला तो येईल असं सांगितलं, 1-2 दिवस मागे पुढे पण तो केरळमध्ये येईल. बरोबर. आणि मग महाराष्ट्रामध्ये 6 ते 8 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारण एक कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान तयार होईल आता हो आणि तो लवकर महाराष्ट्रात मान्सून घेऊन येणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे थोडं महाराष्ट्रामध्ये लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे. परंतु अल निनोचं वर्ष असल्यामुळे हो यावर्षी थोडं जे सगळे मॉडेल अंदाज देत आहेत त्यांचं काही पर्सेंट जे प्रिडिक्शन आहे ते कमी टक्के बरोबर येण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये यावर्षी सरासरीच्या कमी पाऊस पडणार आहे आपण आपल्या अंदाजामध्ये सांगितलेलंच होतं. हो बरोबर. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी अशी सुरुवातीला सांगेन हो की ज्या पाऊस जरी झाला आपल्याला वाटलं की पेरणीयोग्य पाऊस आहे, कारण शेतकऱ्यांना समजतं की जमिनीमध्ये ओल किती झालेली आहे आणि त्यावरून शेतकरी ठरवतात की आपल्याला पेरणी करता येईल का. आणि पेरणीचा निर्णय माझा स्वभाव आहे की शेतकऱ्यांवर सोडून देतो, कारण त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार तो निर्णय घ्यावा. परंतु 100 मिलीमीटर पाऊस जर झाला नसेल तर तशी बेरिंग करायची गरज नाही, कारण यावर्षी पावसामध्ये गॅप आहेत. त्याला आपण पावसातील खंड म्हणतो आणि त्यामुळे मग पेरलेलं पीक परत आपल्याला परत पेरणी करणे येऊ नये या दृष्टीने सुद्धा शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्याला आता जून मध्ये काही भागात पेरणीयोग्य पाऊस होणारच आहे आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य पाऊस होऊन जाईल. परंतु पेरलेल्या पिकाला पुरेसा पाऊस पुढे झाला नाही तर ती करपण्याची शक्यता असते. त्यामुळे खात्रीलायक एकदा ओल झाली आणि मग पेरणी केली की ते पीक बऱ्यापैकी वाढ होण्यासाठी अडचण त्याला येत नाही आणि मग हलक्या पावसावर देखील ते पिकाची वाढ होते. त्यामुळे खास करून ही सूचना कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आहे, ज्याच्याकडे ओलिताची सोय आहे, बागायत क्षेत्र आहे, त्यांना मग पाण्याचा पुरवठा असतो आणि त्यामुळे मग त्यांच्या पेरणीला काही अडचण येत नाही. तर मग शेतकऱ्यांनी आपली कशी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. जून मध्ये पाऊस समाधानकारक असेल, जुलैच्या 15 तारखेपर्यंत फार अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि जुलैचा पाऊस हा तसा उर्वरित महाराष्ट्रात कमी असतो आणि तो घाटमाथ्यावर कोकणामध्ये फार तर विदर्भामध्ये काही अंशांनी चांगला पडतो. त्यामुळे आता नेमकी मान्सूनची पूर्व शाखा किती सक्रिय होते आणि पश्चिम शाखा किती प्रभावी होते यावर आता हे सगळं अवलंबून असणार. हो बरोबर. एकंदरीत शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची ओल परिस्थितीनुसार पाहून आपली पेरणी करायची. हो, म्हणजे आपल्याला यावर्षी कुठल्याही बेसावध राहून चालणार नाही. आणि यावर्षी कमी पावसाचं वर्ष आहे, शिवाय पावसामध्ये खंड आहे, हे सगळं गृहीत धरून शेतकऱ्यांनी नियोजन करायचंय. कारण आमच्या चॅनलवर सकाळ संध्याकाळ आम्ही आता व्हिडिओ मान्सूनच्या कालावधीमध्ये देत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलवर जर ते व्हिडिओ बघितले तर साधारण त्याला पुढील 5 दिवसात काय वातावरण होणार आहे त्याचा अंदाज येऊन जातो. हो नक्कीच. म्हणजे शेती माझी प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती सर आपले दररोजचे डेली मान्सूनचे अपडेट देत असतात, तर ती शेतकऱ्यांनी बघायची. तर मग नक्की आता सध्या मे महिन्याचा शेवटचा कालावधी चालू आहे, मग हा कालावधी कसा राहील शेतकऱ्यांसाठी? परत एकदा विचार. म्हटलं आता जो मे महिन्याचा शेवटचा कालावधी चालू आहे तर हा शेतकऱ्यांसाठी कसा राहील एकंदरीत? नाही, आता मशागतीचा कालावधी आहे हा. म्हणजे पेरणीपूर्व जी मशागत शेतकऱ्यांना करावी लागते. आता काही ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे, पारनेर वगैरे भागामध्ये, पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे, सोलापूर, धाराशिव या सांगलीच्या काही पट्ट्यात पाऊस झालेला आहे, छत्रपती संभाजीनगरला काल काही पाऊस ठिकाणी झालेला आहे. ज्याच्याकडे पाऊस होतोय त्यांनी आपली पेरणीपूर्व मशागत करून घ्यायची. त्या ओलीचा फक्त उपयोग काय तर आपल्याला मशागतीसाठी ओल उपयोगी येणार आहे आणि मग नंतर जो पाऊस पडणार आहे त्याच्यावर आपली पेरणी होणार आहे. त्यामुळे आता कुठेही पडलेला पाऊस हा काही पेरणीसाठीचा नाहीये. आणि यावर्षी धूळ पेरणी शक्यतो शेतकऱ्यांनी कमी करावी,
हा. कारण ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी धूळ पेरणी वगैरे करणं काय विशेष नाही. बरोबर. परंतु कोरडवाहू क्षेत्रात बऱ्याच भागामध्ये धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे. तर ती यावर्षी थोडी रिस्की राहील, कारण पावसाला जर उशीर झाला हो. तर बियाणे हे कीटक खाऊन टाकतात बरोबर. आणि मग तिथे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. हं. त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावं. हो, नक्कीच. सर, आता सध्या जर आपण पाहिलं तर वाऱ्यांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. मग हे वारेचं स्वरूप जे आहे तर ते अजून किती दिवस पाहायला भेटेल शेतकऱ्यांना? नाही, आता कसं असतं, मान्सूनचा एकदा सुरुवात झाली हं. आणि काही भाग असा असतो की त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत नाही, परंतु वारे वाढतात. हो, तर बरोबर. ही मान्सून येण्याचे लक्षण आहे. हो. आणि कधी कधी आता काही भाग सुटणार आहेत पावसाचे. हो, मग त्या हो. भागात हे वारं आणखी वाढलेलं दिसेल, कारण मान्सून जसा येईल हा. तसे मोकळे ढग वरून आकाशातून जाताना दिसतील आणि मुंबईमध्ये किंवा कोकणात एकदा पाऊस सुरू झाला की मग ते ढग मोकळे आपल्याला जायला सुरुवात होते आणि मग केवळ वारा सुटतो. म्हणजे ज्या भागात पाऊस कमी पडणार आहे त्या हा. भागात हे वातावरण आणखी जाणवेल. हो, परंतु पश्चिम महाराष्ट्र आहे, घाटमाथा आहे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग आहे, हो. या भागात चांगला पाऊस या वर्षी आहे. अगदी अहिल्यानगर दक्षिण, हो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर पर्यंत आणि बीड दक्षिण मध्ये सुद्धा किंवा परभणी, नांदेड मध्ये सुद्धा, यवतमाळ पर्यंत, गडचिरोली पर्यंत, चंद्रपूर पर्यंत अतिशय चांगला मान्सून राहणार या वर्षी. त्यामुळे शेतकरी या ठिकाणच्या काही घाबरून जायची गरज नाही. ओला होऊ द्या, मग पेरणी करा. परंतु जे पश्चिम विदर्भातली मंडळी आहे किंवा उत्तर महाराष्ट्रातली आहे आणि खास करून उत्तर मराठवाडा या भागातल्या शेतकऱ्यांना अहिल्यानगरचा पूर्व भाग, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या भागामध्ये सुद्धा किंवा नगर तालुक्याचाही पूर्व भाग, उत्तर भाग या ठिकाणी पाऊस कमी आहे यावर्षी. हो ना. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थोडं आपलं सावधान असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग संपूर्ण छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा हे सगळे जिल्हे अगदी जळगाव, नंदुरबार पर्यंत कमी पावसाचे आहे. त्यामुळे याही ठिकाणी शेतकऱ्यांनी पूर्ण ओल होऊ द्यावी, पावसाचं प्रमाण लक्षात घ्यावं, नंतर निर्णय घ्यावेत. हो, बरोबर, अगदी. तर सर, खूप छान माहिती दिली तुम्ही. कोणत्या भागात मान्सून कमी पडेल, कोणत्या भागात समाधानकारक पडेल याबद्दलची संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. ओके सर.